नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी अवैध धंदे, शस्त्र परवाना तसेच उपद्रवी इसमावर असे तालुक्यातील 61 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की सुरगाणा पोलीस ठाणे हद्दीतील 3 सराईत व उपद्रवी इसमांना 18 ते 25 नोव्हेंबर पर्यंत तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच मतदानाच्या दिवशी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत त्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तालुक्यातील अन्य 61 आरोपींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126, 129 व दारूबंदी कायदा 93 अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस स्टेशनला यापूर्वी दाखल असलेले खून, फसवणूक, दरोडा अशा गुन्ह्यातील एका आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून सुरगाणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये अवैध दारू धंदे, गावठी दारू हातभट्टीवर कारवाई करून 28 आरोपींवर 27 गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण गावठी दारू रसायन 2,943 लिटर, 1,29,500 रुपये तसेच देशी विदेशी दारू 85.10 लिटर, 47,520 रुपये तसेच गुटखा 37,470 रुपयांचा तसेच वाहने 9,50,000 रुपये असा एकूण 11,64,490 रुपयांचा अवैध दारूसह इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदर कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल मोरे व सुरगाणा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व कर्मचारी यांनी केली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.